नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सिल्लोडमध्ये भाजपला शिंदे गटाचा आहेर। सिल्लोड नगर परिषद सिल्लोडमध्ये भाजपला पहिला झटका, अपील फेटाळलं। तर नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांसाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत सध्या अब्दुल सत्तार विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र पाहायला मिळत आहे। त्याचं कारण आहे नगर परिषद स्थापन झाल्यापासून अब्दुल सत्तारांची एकहाती असलेली सत्ता आणि निर्विवाद सत्ता हे कायम राखण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं दिसतंय। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा पक्ष वगळता एकाही पक्षाला सर्व जागांवरती उमेदवार टाकता आले नाही, किंबहुना राज्यात आणि देशात सत्तेत असलेल्या भाजपला देखील ऐनवेळी इतर पक्षातून आलेले नवख्या लोकांना पक्षाचे अधिकृत चिन्ह देण्याची नामुष्की उडावली। एकाच उमेदवाराला 2 ठिकाणी फॉर्म भरायला लावत अब्दुल सत्तार यांच्या विरोधकांची चांगलीच दमछाक बघायला मिळत असल्याने सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत सध्या अब्दुल सत्तार विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र पाहायला मिळत आहे। याचं कारण आहे नगर परिषद स्थापना झाल्यापासून अब्दुल सत्तारांची असलेली एकहाती आणि निर्विवाद सत्ता कायम राखण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना उमेदवार तहसीन फेरोज पठाण यांच्या अर्जावरती भाजप उमेदवार ॲडव्होकेट निलोफर उस्मान यांनी आक्षेप घेतला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेपात तथ्य नसल्याचा आक्षेप त्याच क्षणी फेटाळला। आक्षेपकर्त्या स्वतः वकील असल्याने कायद्याच्या पेचा निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा न्यायालय गाठलं, तेथेही दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेत न्यायाधीशांनी आक्षेप फेटाळला। या निर्णयामुळे आधीच फजितीत असलेल्या भाजपची एका प्रकारे नाचक्की झाल्याची चर्चा सिल्लोडमध्ये सध्या जोरदार रंगतीये। जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगर परिषद मतदान प्रक्रियेसाठी नगरपालिका, पोलीस आणि महसूल या तिन्ही यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक होण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन यंत्रणा सुसज्ज ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत दिले आहेत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत निवडणूक यंत्रणेबाबतचा आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयातून नगरपालिका मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव उपस्थित होते। तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापूर, सिल्लोड या नगरपालिकेचे मुख्याधिकारी या बैठकीस उपस्थित होते। मतदारांच्या मतदानाच्या दिवशी योग्य सेवा सुविधा देण्याबरोबरच मतदान केंद्रांची पाहणी आणि सुसज्जता याबाबत विशेष लक्ष द्यावं, त्यासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन आदर्श आचारसंहिता बाबतचं पालन करण्यासाठी सर्वांनी काम करावं। जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी केंद्र अध्यक्षांना याबाबत विशेष प्रशिक्षण आणि सूचनांचे निर्देश देण्यात यावेत, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं। नगरपालिका निवडणूक नियमावलीप्रमाणे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत प्रतिबंधात्मक कारवाई आणि प्रत्यक्ष बंदोबस्त याबाबतचं नियोजन संबंधित नगरपालिका हद्दीतील निवडणूक प्रक्रियेच्या यंत्रणेने करावं। नियंत्रण कक्ष याबाबत विशेष काळजी घेऊन योग्य तो पोलीस बंदोबस्त मागवण्याचं नियोजनही करावं। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन शाळा महाविद्यालयात करण्याबरोबरच मतदान करण्यासंदर्भातचं आवाहन प्रसार माध्यमांच्या माध्यमातून करावं। यामध्ये स्थानिक कलाकार, विविध व्यक्ती यांचा सहभाग करून घ्यावा। पारदर्शकपणे निवडणूक होण्यासाठी रिस्पॉन्स टाइम किंवा प्रतिसाद वेळ हे कमीत कमी करण्यासाठीचा प्रयत्न करावा। निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवार वेगळ्या परवानग्यांसाठी अर्ज करत असतात। या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी नगरपालिका कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी, जेणेकरून उमेदवाराला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना परवानगी देणं सुलभ होऊ शकतं। अशा सूचनाही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्यात। नगरपालिका आणि नगर परिषद निवडणूक विषयी प्रसार माध्यमांना वेळेत आणि अचूक माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं। हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या प्रवाशांची बॅग चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने काही वेळातच अटक केली असून चोरीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय। सदर प्रकरणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी या कारवाईविषयी अधिक माहिती दिली आहे। एक राजस्थानचे प्रवासी आले होते आणि ते अशोका हॉटेलमध्ये जेवायला बसले असताना त्यांनी कानामध्ये हेडफोन वगैरे लावलेला होता आणि त्यांचं लक्ष त्याच्याकडेच होतं। तर दुसरे पण 1-2 लोक त्याच हॉटेलमध्ये जेवायला बसलेले होते बाजूला आणि त्यांनी जे आहे तर त्यांच्या बॅक साईडनी येऊन ती जी एक त्यांची सॅक होती ती उचलून घेऊन गेले।
पण त्यांना ते लगेच लक्षात नाही आलं. जेवण वगैरे झाल्यानंतर त्या प्रवाशांना लक्षात आलं की माझी बॅग माझ्या सोबत नाहीये वगैरे म्हणून. मग ते पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर जे आहे की त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये माझे काही 10,000 रुपये होते आणि काही डॉक्युमेंट वगैरे पण होते आणि फोन तर माझ्या खिशातच आहे म्हणे. परंतु मी जेवत असतानाच ती बॅग जी आहे गायब झालेली आहे. मग आम्ही जे आहे तर आमचे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मतीन शेख आणि डोईफोडे आणि NPC चव्हाण यांना जे आहे तर सदरच्या हॉटेलमध्ये जाऊन फुटेज वगैरे कलेक्ट करायला लावलं आणि कलेक्ट केल्यानंतर आम्हाला थोडंसं फुटेजमध्ये त्यांचे चेहरे वगैरे दिसल्यासारखे वाटले आणि त्यावरून जे आहे तर ते कुठले असतील वगैरे ह्याचा थोडासा गेस केला आणि सदरच्या ह्या दोघांनी मतीन आणि मनोज चव्हाण हे दोघं त्या ठिकाणी जाऊन शोध वगैरे घेतला त्यांनी. तर त्यांना ते कन्फर्म झालं की उस्मानपुरामधलं आणि एक मुरलीधर नगर मधला आहे म्हणून आरोपी. मग सदरचे जे आहे तर एक आरोपीला जो आहे तर तात्काळच एका तासात शोधलं. दिनेश आहे त्याचं नाव, दिनेश डुग्लज म्हणून आहे, छोटा मुरलीधर नगर मधला. आणि नंतर मग जो आहे तर त्याला विचारलं तुझ्या सोबतीला कोण होता, कारण त्याच्या सोबतीला तो होता परंतु तो लवकर नाव वगैरे सांगतच नव्हता आणि थोडा पिलेला होता तर तो काही लवकर हे होत नव्हता. पण त्याला थोडंसं इंट्रोगेट वगैरे केल्यानंतर मग त्याने जे आहे की सांगितलं की असा आहे आणखी एक व्यक्ती होता म्हणून त्याचाही जाऊन शोध घेतला असता. एक 3-4 तासांनी दुसराही आरोपी आम्हाला जो आहे मिळून आला. त्याचं नाव नंदू साळूजी नाथभजन. तर अशा दोन्ही आरोपींना जे आहे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जे आहे तर बॅग वगैरे कुठे गेली याची विचारपूस केली असता त्यांनी बॅग जी आहे कचरा कुंडीमध्ये टाकून दिलेली होती आणि त्यांच्या घरात वगैरे जाऊन घरझडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये ह्या व्यक्तीकडे जे नोटा होत्या, ज्या सिरीज होत्या त्या सिरीजच्या नोटा मिळून आल्याने आम्ही सदरच्या आरोपींना ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानुसार जे आहे पुढील कारवाई केलेली आहे आणि गेलेला मुद्देमाल जो आहे तो रिकव्हर केलेला आहे. आणि अशा प्रकारे जो राजस्थानचा व्यापारी आमच्याकडे आला होता तो आनंदी होऊन गेलेला आहे. थँक्यू. गुन्हे दाखल आहेत? सदरच्या दोन्ही व्यक्तीवर आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही गुन्हे नाही, परंतु इतर ठिकाणी एखादी NC वगैरे असू शकेल. शिवसेना नेते अंबादास दानवे गंगापूर नगरपालिका प्रचार रॅलीत सहभागी होत त्यांनी प्रचारांचा शुभारंभ केलाय. तर यावेळी मतदार यांच्यापर्यंत घरोघरी जात शिवसेनेला व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. जिल्ह्यात नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी आणि सदस्य पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गंगापूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अविनाश पाटील व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचार रॅलीला शिवसेना नेते अंबादास दानवे हे सहभागी झाले होते. गंगापूर शहरातील मारुती मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडत दानवे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांना अंबादास दानवे यांनी अभिवादन केला. तसेच प्रत्येक मतदार यांच्यापर्यंत घरोघरी जात शिवसेनेला व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यात निवडणूकमुळे वातावरण झालं असून सर्वच पक्ष संघटनांनी प्रचाराची वेगवेगळे फंडे वापरताना मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार जोरात केला जातोय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे.
तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हॅलो, नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. बहिणी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्याच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉस्टची तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. आपण मुळव्याध, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अॅडमिट. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं असून शिवसेनेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास अब्दुल समीर यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय. दिनांक 17 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सिल्लोड येथे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर सत्तार यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलं. यावेळी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, दुर्गाबाई पवार, विनोद मंडलेचा आदी उपस्थित होते.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड शहराचा झालेला विकास आणि करण्यात येणारा विकास हे मुद्दे घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही मतदारांना मते मागणार आहोत. विकास हाच आमचा अजेंडा असेल असं सांगत असताना मतदारांचा आमच्याप्रती असलेला विश्वास, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता शिवसेनेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास अब्दुल समीर यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय. वेरूळ भक्तनिवास पार्किंग उद्यानासह रस्त्याच्या कामासाठी वाढीव निधी मंजूर झाल्याने आता एकूण 210 कोटी रुपये मंजूर झाले असून जानेवारी 2026 पासून या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे भक्तनिवास, दर्शनबारी, फंक्शन हॉल, व्यावसायिक कॉम्प्लेक्स, लाईट, उद्यान अँड साऊंड शो, घाट सुशोभीकरण, पार्किंग आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे. वेरूळ येथील कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरालगत 43 कोटी रुपये खर्चून चौपदरी बायपास रस्ता तयार होणार आहे. मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी 53 कोटींचा वाढीव निधी गुरुवारी उच्चाधिकारी समितीने मंजूर केलाय. त्यामुळे एकूण निधी 156 कोटींवरून 210 कोटींवरती केलाय. निविदा आणि वर्क ऑर्डरची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मुख्य सचिव राजेश कुमार, सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी ऑनलाईन व्हीसी घेतली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नियोजन अधिकारी भारत वायाळ बैठकीला उपस्थित होते. 156 कोटींच्या आराखड्यात 91 कोटींची वाढीव मागणी प्रशासनाने केली होती. त्यानुसार 112 कोटींपर्यंतची कामे नव्याने समाविष्ट करून 210 कोटींचा परिपूर्ण आराखडा तयार करण्यात आलाय. बहुतांश कामांना गती दिल्याबद्दल मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं कौतुक केलं. नवीन आराखड्यामध्ये मंदिरातील प्रशासकीय कार्यालयाबाहेर हलवलं जाणार आहे. 2018 पासून कागदावरती असलेल्या या प्रकल्पाला जानेवारी 2026 पासून प्रत्यक्ष गती मिळणार आहे. बायपाससह उर्वरित कामांना लवकरच गती मिळेल. बांधकाम विभाग 112 कोटींची कामे करणार आहे. 210 कोटींच्या आराखड्यात 112 कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. 43 कोटींचा बायपास रस्ता तयार होणार आहे. पुरातत्व विभागाच्या हद्दीत 13 कोटींची कामे होतील. महावितरण, MTDC, विद्युत विभाग, जीवन प्राधिकरणाच्या विविध कामांचाही या वाढीव आराखड्यामध्ये समावेश करण्यात आलाय. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणानिमित्त मयूर पार्क प्रभाग क्रमांक 8 भागातील कार्यकर्ता विजय अवताडे यांच्या फोटोचा आकाश कंदील विविध ठिकाणी लावण्यात आलं होतं. मात्र त्या आकाश कंदील लावण्यासाठी वीज चोरी केल्याचा एका व्हिडिओद्वारे उघडकीस आलाय. सदर प्रकरणी संबंधितांवरती वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवाळी सणानिमित्त मयूर पार्क प्रभाग क्रमांक 8 भागातील कार्यकर्ता विजय अवताडे यांच्या फोटोचं आकाश कंदील विविध ठिकाणी लावण्यात आलं होतं. मात्र त्या आकाश कंदील लावण्यासाठी वीज चोरी केल्याचा एका व्हिडिओद्वारे उघडकीस आलाय. मयूर पार्क प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी दिवाळीच्या सणानिमित्त राजकीय लोकप्रतिनिधी विजय अवताडे यांच्या जाधववाडी सिग्नल, मयूर पार्क, मारुतीनगर चौक तसेच इत्यादी ठिकाणी आकाश कंदील लावण्यात आले होते. पण या आकाश कंदील लावण्यासाठी ज्या कंदीलमध्ये लाईटचं म्हणजेच विद्युत पुरवठ्याचं कनेक्शन घेतलं ते कनेक्शन महापालिकेचे स्ट्रीट लाईट आणि महावितरण कार्यालयाचे पोल यावरून डायरेक्ट कनेक्शन जोडण्यात आलं होतं. राजकीय प्रतिमा उजवण्यासाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आशयाचा व्हिडिओ सोशल माध्यमातून चांगलाच व्हायरल होतोय. याच जागी जर एखाद्या सामान्य नागरिकाचे थेट खांबावरून वीज घेऊन एखादा कार्यक्रम केला असता तर त्यावरती प्रशासनाच्या वतीने वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असता. मात्र दिवाळी उलटल्यानंतरही या आकाश कंदिलाचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी संबंधित प्रशासनाने वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची तसदी अद्यापही घेतली नाहीये. त्यामुळे हे संबंधित प्रशासन आणि महावितरण विभाग यांच्या कार्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सदर प्रकरणी आकाश कंदील लावणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्या मार्फत करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागरिकांना हरकती व आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जात आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मी याद्वारे शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण आपले मतदार यादीतील नाव योग्य प्रभागात आलेले आहे का नाही याची खातरजमा करून घ्यावी आणि याबाबत काही हरकत किंवा सूचना असल्यास आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आपण आपल्या मतदार यादीबद्दल, प्रभागातील मतदार यादीबद्दल, आपल्या स्वतःच्या मतदार यादीतील नावाबद्दल काही हरकत असल्यास ती निवडणूक कार्यालय, मनपा मुख्यालय येथे वास्तव्याच्या योग्य पुराव्यासह दाखल करू शकतात. मतदारांनी मतदार यादीबद्दल हरकत घ्यायची असल्यास मतदारांनी स्वतः हरकत घेणं अपेक्षित आहे. प्रभागातील मतदाराने इतरांविषयी हरकत घ्यायची असेल तर त्यांचा वास्तव्याचा योग्य पुरावा देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुठल्याही परिस्थितीत एक गट्टा हरकत स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
सिल्लोडमध्ये भाजपला शिंदे गटाचा आहेर. सिल्लोड नगर परिषद सिल्लोडमध्ये भाजपला पहिला झटका. अपील फेटाळलं. तर नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांसाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.